नमस्कार बाळांनो, यावर्षी CBSE पॅटर्न पहिलीच्या मुलांना आहे. त्यासाठी मुलांनी तयारी करून घ्यायला हवी. पालकांनी मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं. अगोदर स्वतः तयारी करून मुलांचा अभ्यास घ्या. शाळा सुरू व्हायला थोडेच दिवस राहिले. अभ्यासाची सुरुवात करा. शिक्षक शाळेत शिकवण्या अगोदर मुलांची बेसिक तयारी करून घ्या. चला मग तर बेसिक तयारी कशी करून घ्यायची आपण पाहूया. तर इंग्लिश विषयाची तयारी करण्यासाठी म्हणजे त्याची बेसिक तयारी करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला वेगवेगळे आकार शिकावे लागतील. मग त्यामध्ये स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, कर्व असे आकार आहेत ते आपल्याला पाहावे लागतील. तर सुरुवातीला आपण आज स्टँडिंग लाईन पाहणार आहोत. तर ही अशा प्रकारे स्टँडिंग लाईन असते. तर ही स्टँडिंग लाईन कशी बनवायची पहा. सुरुवातीला असे डॉट मुलांना करून द्या. पालकांनी हे डॉट मुलांना वहीमध्ये करून द्यायचे आहेत. आणि हे 2 डॉट आहेत, हे 2 डॉट असे जोडायचे आहेत. हे जोडल्यानंतर अशी उभी रेष म्हणजे स्टँडिंग लाईन तयार होईल. हे अशा काही लाईन काढल्यानंतर म्हणजे 2 डॉट तुम्ही काढून दिल्यानंतर मुलांना ह्या 2 डॉट जोडायला आल्यानंतर त्यांना तुम्ही नंतर काय करायचं आहे की एकच डॉट असा काढून द्यायचा आहे. आणि मग या एक डॉटवरून त्यांना स्टँडिंग लाईन करायला शिकवायची. अशा प्रकारे स्टँडिंग लाईन शिकवण्यासाठी त्यांची तयारी होण्यासाठी 2 दिवस याची तयारी करून घ्या. स्टँडिंग लाईन लिहिण्याची 2 दिवस त्यांच्याकडून हे करून घ्या. मग त्यानंतर पुढचं शिकवा त्यांना, म्हणजे पुढची काय आहे स्लीपिंग लाईन घ्या. ही पहा अशी स्लीपिंग लाईन तयार करावी लागेल. मग ही स्लीपिंग लाईन शिकवताना मुलांना काय करायचे की असे 3 डॉट लाईनवरती करून द्यायचे. त्यानंतर त्याच्या समोर पण असे डॉट काढून दिल्यानंतर हे डॉट एकमेकांना जोडण्यास सांगा. हे डॉट जोडले ना लाईन तयार होईल. आडवी रेष, स्लीपिंग लाईन म्हणजे काय आडवी रेष. अशा प्रकारे मुलांना आडवी रेष शिकवा. असे डॉट त्यांना वहीमध्ये 4 रिगी वहीमध्ये करून द्या. हे डॉट जोडायला आल्यानंतर त्यांना 1-2 दिवस तयारी करून घेतल्यानंतर त्यांना जोडता येऊ लागले, स्लीपिंग लाईन करता येऊ लागली. नंतर काय करा की त्यांना एकच डॉट लाईनवरती करून द्या. अशा प्रकारे मग त्यांना अशी स्लीपिंग लाईन बनवायला सांगा. पालकांनी हे समोर बसून मुलांच्याकडून तयारी करून घ्यायची आहे. बेसिक तयारी हे मुलांना सुरुवातीला स्वतः करता येणार नाही. त्यासाठी पालकांनी स्वतः समोर बसून मुलांची तयारी करून घ्या. आता पहा स्लीपिंग लाईन नंतर आपण पुढची लाईन बघूया. राईट स्लॅन्टिंग लाईन. राईट स्लॅन्टिंग लाईन म्हणजे काय तिरपी रेष. तिरपी रेष बघा, तिरपी रेष काढण्यासाठी सुद्धा अशा तिरक्या 2 डॉट मुलांना काढून द्या. आणि हे 2 डॉट असे जोडायला वरून खाली असे तिरके अशी तिरपी लाईन त्यांना करायला शिकवा. आणि ह्या 2 डॉट त्यांना जोडायला आल्यानंतर काय करायचं की पुढं एकच डॉट द्यायचा. त्यांना एकच डॉट द्यायचा म्हणजे एका डॉटने ते अशी तिरपी लाईन
बनवतील. राईट स्लॅन्टिंग लाईन. अशी मुलांना बनवायला शिकवा. आता त्यानंतर पुढची लाईन आहे लेफ्ट स्लॅन्टिंग लाईन. ते पण पहा, अशी तिरकी 2 डॉट त्यांना काढून द्या आणि मग अशी ही तिरपी लाईन म्हणजे लेफ्ट स्लॅन्टिंग लाईन करायला मुलांना शिकवा. या प्रकारे मुले करतील. तुम्ही 2 डॉट काढून दिल्यानंतर आणि त्यांना 2 डॉट जोडायला आल्यानंतर काय करायचं की फक्त एकच डॉट म्हणजे एकच टिपकी अशी काढून द्या, म्हणजे ते लाईन बनवतील. तिरपी रेष, लेफ्ट स्लॅन्टिंग लाईन. आता यानंतर बघा पुढचा राईट कर्व. राईट कर्व म्हणजे अर्धगोल. अर्धगोल करायचं आहे. तर अर्धगोल करण्यासाठी काय करावं लागेल, अशा 2 डॉट याला पण करून द्यायचे आहेत मुलांना. हे 2 डॉट केल्यानंतर हे 2 डॉट अशा प्रकारे जोडायचे आहेत. त्यानंतर असे डॉट काढून द्या त्यांना 2-2 आणि मग हा आकार करायला आल्यानंतर एकच डॉट द्या. एकच डॉट वरून ते करतील. कोणत्या लाईनला टच करायचं आहे हे त्यांच्या लक्षात येऊ दे, म्हणजे ते लाईनवरती व्यवस्थित कर्व करतील. त्या लेफ्ट कर्व. याच्यासाठी सुद्धा असे 2 डॉट मुलांना करून द्या आणि हे असा आकार करा. 2 टिपके हे जोडायचे आहेत म्हणजे 2 डॉट. आणि हा आकार आल्यानंतर त्यांना अशा प्रकारे एक एक डॉट करून द्या. ते आकार करतील अर्धगोल म्हणजे लेफ्ट कर्व. त्यानंतर पहा अपवर्ड कर्व. याच्यासाठी 4 डॉट तुम्हाला करून द्यावे लागतील आणि हे डॉट असे जोडायचे. हे पहा असे 4 डॉट मुलांना करून द्या, ते जोडतील. आणि हा कर्व अशा 4 लाईनमधून जोडायला आल्यानंतर मुलांना एकच डॉट करून द्या. मग एकच डॉटवरून ते करतील. एकच डॉट त्यांना का करून द्यायचं आहे की लाईनवरती पेन्सिल कुठं ठेवायची आहे त्यांना समजेल. सुरुवातीला इथं पेन्सिल ठेवली की कोणत्या लाईनला टच करून पेन्सिल वरती जाईल हे त्यांना दाखवा करून तुम्ही, म्हणजे ते मुलं करतील. आता डाऊनवर्ड कर्व. हा डाऊनवर्ड कर्व शिकवण्यासाठी सुद्धा 4 डॉट द्यायचे आहेत करून मुलांना. मग त्यावरून ते आकार करतील. आकार करायला सोपा जाईल. अशा प्रकारे त्यांना करायला शिकवा. आणि हे आल्यानंतर काय करायचं आहे की एकच डॉट असे एकच डॉट त्यांना द्यायचे. आता पहा इथं हा एक डॉट दिल्यानंतर डाऊनवर्ड कर्व करता येईल का, तर नाही येणार. तर आता त्यांना खालच्या लाईनला या लाईनला हा डॉट द्या. म्हणजे इथून काय होईल की इथून हे असे वरती नेऊन कर्व करतील. म्हणजे पेन्सिल कुठं ठेवायची आणि कुठून कुठं वळवायची हे त्यांच्या लक्षात येईल.
हे पहा,